नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 31 मार्च 2026 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। यश एका रात्रीत मिळत नाही, सतत केलेल्या प्रयत्नातून ते घडतं। आजचा सुविचार आपण बघितलात, आता एक नजर टाकूया ठळक बातम्यांवर। अमरावती शहरातील आरोग्य व्यवस्थेचा धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार समोर आलाय। शहरासह जिल्हा सामान्य रुग्णालय अक्षरशः कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे। महानगरपालिकेसोबतच जिल्हा शल्य चिकित्सक यंत्रणाही गाळ झोपेत असल्याचा आरोप केला जात आहे। अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पाहायला मिळत आहे। रुग्णालयाच्या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या अस्वच्छ वातावरणामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः गंभीर रुग्ण, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे। रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका देखील वाढला आहे। मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे। महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागासोबतच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातही या प्रश्नावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। रुग्णालयासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी अशी अस्वच्छता असणे अत्यंत गंभीर बाब असून तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्येमुळे रुग्णांच्या जीविताशी धोका निर्माण झाला आहे। प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देत योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे। अमरावतीत 18 वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर आता महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे। या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन केली आहे। अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील भानखेडा मार्गावर शनिवारी रात्री धक्कादायक घटना घडली। 18 वर्षीय युवतीवर काही आरोपींनी अत्याचार केल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण शहर हादरलंय। या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेस आक्रमक झाली असून त्यांनी अमरावतीचे पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांना निवेदन सादर केलं। या निवेदनात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। पोहरा भानखेडा मार्गावर जी समाजाला आणि महिलांना जी अतिशय फार निंदनीय घटना म्हणावं की महिलांच्या याच्यासाठी जी आहे की आम्हाला फार लाजिरवाणी गोष्ट आहे ही की वारंवार शहरामध्ये या घटना घडत आहे। याला कुठेतरी प्रशासन, पोलीस प्रशासन पण जबाबदार आहे। आम्ही म्हणू की जवळपास शहरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर पेट्रोलिंग व्हायला पाहिजे। तिथे CCTV कॅमेरे आहे की नाही हे बघायला पाहिजे। तिथे पार्थिव दिवे आहेत की नाही आहे, कुठे काही एवढा अंधार जर आहे, आपण तिथे वारंवार जर मुलं मुली तिथे जात असतील, अशा प्रकारच्या जर घटना होत असेल याचा अर्थ तिथे पेट्रोलिंग नाही आहे। कारण तिथे वारंवार ते मुलं मुली जात होते। जर पेट्रोलिंग असतं तर त्यांना केव्हाचेच मिळाले असते, परंतु या गोष्टीमुळे ही घटना घडली। ते मुलं पण तिथे वारंवार येत होते आणि ती मुलगी पण तिथे वारंवार जात होती असं आम्हाला सांगण्यात आलं। परंतु ही घटना होऊ नये शहरामध्ये, अशा घडू नये म्हणून आम्ही आज CP साहेबांना निवेदन दिलं। कारण शहरामध्ये सतर्क राहण्याची फार गरज आहे। कारण आज जर आमच्यासारखी महिला किंवा एखादी मुलगी जर वॉकिंगला जात असेल अशा शांत ठिकाणी तर तिची हिंमत पुढे होणार नाही, महिला बाहेर येणार नाही। कारण महिलांमध्ये ही आता फार मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे। जरी शिक्षणासाठी जर एखाद्या भानखेड्यावरून जर इकडे जर मुलगी शिक्षणासाठी जर येत असेल अमरावती शहरामध्ये तर ती कशा पद्धतीने सुरक्षित आहे। एखादी मुलगी जर ट्युशनला येत असेल एवढ्या लांबून तर ती रात्रीचं तिथनं जाऊ शकेल का? कारण पेट्रोलिंग नाही आहे, पार्थिव दिवे नाही आहे आणि CCTV कॅमेरे नाही आहे। म्हणजे इथनं येणारे मुलं शिक्षणासाठी कशा पद्धतीने अमरावती शहरामध्ये येतील आणि अमरावती शहरामधनं कसे ग्रामीणमध्ये जातील। यामुळे शहरातील जे 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे त्याला पेट्रोलिंगची गरज आहे, दामिनी पथकाची गरज आहे। कारण वारंवार जर या शहरामध्ये घटना घडत आहे तर पोलीस प्रशासनाने सतर्क व्हावं आणि जे गुन्हेगार आपल्याला मिळाले आहेत त्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी की जेणेकरून अमरावती शहरामध्ये अशी घटना होणार नाही। जवळपास हे दोघंही बालिशच आहे, फार कमी वयाची मुलं आहेत आणि या गोष्टी जर घडून राहिल्या तर थोडं सतर्क राहण्याची गरज आहे महिलांना। या संदर्भात पोलीस यासोबतच निर्जन भागांमध्ये पथदिवे लावण्यात यावे आणि अशा ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी अशी ही मागणी महिला काँग्रेसने केली आहे। महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा घटनांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून
आरोपींना 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या तपासणी दरम्यान काय खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भानखेडा परिसरामध्ये आपण बघतोय की त्या एका अल्पवयीन मुलीसोबत एक क्रूर घटना घडली आहे आणि आम्हाला आमच्या याच्यामध्ये माहिती पडलं आहे की त्या वारंवार तिथे जाणाऱ्या ज्या मुली आहेत, वारंवार तिथे जाणाऱ्या जे मुलं आहेत, यांनी या गोष्टीचा याची कल्पना पोलीस प्रशासनाला ऑलरेडी आहे. तर आमची अशीच मागणी होती की ज्या ठिकाणी असा एरिया आहे जिथे एकांत आहे किंवा अशा ठिकाणी जे अल्पवयीन मुलं मुली जातात, एकतर त्यांना या गोष्टीचा अवेअरनेस नाही आहे, तो अवेअरनेस येण्याची गरज आहे. आणि सेकंड टू बी अवेक अँड अवेअरनेस याची गरज आहे आपल्याला की प्रत्येक हॉस्टेल आणि महिलांचे हॉस्टेल, मुलांचे हॉस्टेल या ठिकाणी जाऊन त्या लोकांना एक व्यवस्थित अवेअरनेस द्यायची गरज आहे. मला यावर बोलायचं आहे. आणि पोलीस प्रशासनाने चांगलं काम केलं की त्यांनी 24 तासाच्या आतमध्ये त्या गुन्हेगारांना पकडून एक दंडात्मक कारवाई केली. पण अशा नराधमांना किंवा अशा विकृत मानसिकतेच्या पसरवण्यासाठी किंवा असे हे लोक जे काम करतात यांना आळा घालण्यासाठी यांच्यावर दंडात्मक कारवाई होणं फार गरजेचं आहे. ज्याच्यामुळे ज्या मुली शिकायला येतात किंवा इथे ज्या मुली स्त्रिया आहेत ज्या एकट्या फिरू शकणार नाही, यांच्यावर एक मानसिक प्रतिबंधात्मक असेल की आम्ही सुरक्षित नाही. आणि आज गरज आहे की आपल्याला आपल्या शहराला सुरक्षित बनवण्याची. अर्थातच आम्ही पोलीस प्रशासनाकडे काही मागण्या केल्या आहेत, त्या मागण्या त्या पूर्ण करतील. आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांनी एक चांगली कामगिरी केली आहे आणि आम्हाला पण असा विश्वास आहे की ते यानंतरही तिथे एक पेट्रोलिंगचा आणि एक सुरक्षितेचा एक भाग असं म्हणून स्वतःची एक जबाबदारी समाजाची म्हणून ते स्वीकारतील. आम्ही त्यांच्याकडे या मागण्या केलेल्या आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. आता प्रशासन काय कारवाई करते आणि या आरोपींना कितपत कठोर शिक्षा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले. अमरावती शहराच्या भानखेडा मार्गावर 18 वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP आक्रमक झाली असून राजकमल चौकात जोरदार आंदोलन करण्यात आलं. आरोपींना कठोर शिक्षा आणि त्यांची नावं व फोटो जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अमरावती शहराच्या भानखेडा मार्गावर घडलेल्या 18 वर्षीय युवतीवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे अमरावतीतील राजकमल चौकात आंदोलन करण्यात आले. हातात फलक, घोषणा आणि संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. भारत की नारी है, फूल में है चिंगारी है, ये भारत की नारी है, अबला नहीं तूफान है, ये भारत की शान है, अबला नहीं तूफान है, ये भारत की शान है, भारत की नारी है, महिलाओं के सम्मान में ABVP मैदान में, ABVP मैदान में. या आंदोलनादरम्यान दोषींना फाशी द्या, महिलांच्या सुरक्षेची हमी द्या अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला. ABVPच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रकरणातील 5ही आरोपींची नावं आणि फोटो सार्वजनिक करावेत अशी ठाम मागणी केली आहे. नमस्कार, कृष्णा चव्हाण, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत सहमंत्री. आपल्याला माहिती आहे की 28 तारखेच्या रात्रीला भानखेड रस्त्याने जाताना दोन तरुण युवक युवती यांच्यावर 5 नराधमांनी हल्ला केला. त्याचबरोबर त्यांना खेचून जंगलात नेले व तिथे त्यांच्यावर मारहाण केली आणि त्या तरुणीवर सामूहिक अत्याचार देखील केला व त्यांच्याकडे असलेले 120 रुपये हे या नराधमांनी लुटून काढले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे या 5 नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी करतं व त्याचबरोबर येत्या म्हणजे काही दिवसात महिलांसाठी कडक सुरक्षा करण्यात यावी ही अभव्य मागणी करतो. आम्ही प्रशासनाला नक्कीच म्हणजे मागणी करू की त्यांचे फोटो डिस्क्लोज करावे आणि त्यांना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. तसंच अशा घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदे व जलद न्याय प्रक्रिया राबवावी अशीही मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे अमरावती शहरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांकडूनही कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा दिली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नमस्कार, मी गौरी सुधीर भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर सहमंत्री. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भानखेडा या रस्त्याने रात्री जाताना एक युवक युवती यांच्यावर 5 लोकांकडून मारहाण करण्यात आली व या युवतीला ओढून खेचत जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. ही गोष्ट अतिशय संतापजनक आहे आणि अमरावतीसाठी ही अतिशय घटना ही अतिशय संतापजनक आहे. या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निषेध करते आणि जे पण हे 5 नराधम आहे त्यांचे नाव आणि त्यांचे फोटो हे डिस्क्लोज करावे आणि या तरुणींना न्याय मिळावा यासाठी एबीव्हीपी मागणी करते. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अमरावतीतील या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शिक्षा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले. अहिंसा परमो धर्म आणि जिओर जिने दो हा शांततेचा संदेश देणारे जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. याच निमित्ताने अमरावती शहरातही श्वेतांबर जैन समाजाच्या वतीने एक भव्य आणि विलोभनीय शोभायात्रा काढण्यात आली. भक्तिमय वातावरण आणि शिस्तबद्ध सहभागाने संपूर्ण अमरावती शहर महावीरमय झाले होते. अमरावती शहरात 31 मार्च रोजी भगवान महावीर जयंती निमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सराफा येथील श्वेतांबर जैन छोटा मंदिर येथून या भव्य शोभायात्रेला शुभारंभ झाला. या शोभायात्रेत आकर्षक देखावे आणि बँड बाजा पथक भाविकांचे आकर्षण ठरले होते. अहिंसा परमो धर्म की जय आणि जिओ और जीने दो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिस्तबद्धतेचे दर्शन घडवत पुरुष वर्ग श्वेत म्हणजेच पांढऱ्या वस्त्रात तर महिला वर्ग केशरी रंगाच्या पारंपरिक परिधानात या शोभायात्रेची शोभा वाढवित होते. भाजी बाजार येथून सुरू झालेली ही यात्रा गांधी चौक राजकमल चौक मार्गे जयस्तंभ चौकात पोहोचली. येथे जैन स्तंभाचे दर्शन घेतल्यानंतर गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत दिवंगत पारसमलजी चोरडिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जलसेवा केंद्राचे उद्घाटन माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. भगवान महावीर जयंती की सबको शुभकामनाएं देता हूँ. जिए और जीने दो, ये भगवान महावीर की जो विचारधारा है वो विचारधारा पे दुनिया ने चलना चाहिए. और अहिंसा परमो धर्म, अहिंसा ये सर्वोच्च धर्म, बड़ा धर्म है. ये उनकी जो विचारधारा है वो विचारधारा आज भी 2500 साल से आप देख रहे हैं कि दुनिया में लोगों के पास पहुंची हुई है. मैं पारसमल चोरडिया और पद्मा देवी चोरडिया का 24वें उसके स्मृति दिन में आज जो जहाँ ये पानपुई लगाई गई उसका भी आज उद्घाटन हुआ है. निरंतर 24 साल से जो सेवा चोरडिया परिवार कष्टकरी लोगों के लिए दे रहे हैं, इसके लिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. और आप सबको फिर से एक बार भगवान महावीर के जयंती के निमित्त में शुभकामनाएं देता हूँ. शोभायात्रेच्या मार्गावर जैन धार्मिक संस्था आणि प्रेमींच्या वतीने भाविकांसाठी ठिकठिकाणी शीतल जल, शीतपेय आणि अल्पोपहाराची चोख व्यवस्था करण्यात आली होती. आज का दिन महावीर जयंती का पर्व दिन है और चोरडिया परिवार ने पिछले 24 साल से गर्मी के दिनों में जो प्यास बुझाने की योजना शुरू की थी, इसका 25वां साल आने वाला है. और यहाँ से आने जाने वाले लोग, कृषि मार्केट के लोग, जितनी भी मार्केट आजू बाजू में है, जितनी भी जनता यहाँ से जाती है और जितने भी जो लोग आने जाने वाले हैं उनको सबको यहाँ ठंडा पानी, प्योर पानी और साफ पानी मिलता है. इसके लिए चोरडिया परिवार तो मैं धन्यवाद करता हूँ सब जैन समाज की तरफ से, बाकी लोगों की तरफ से. केवळ शोभायात्राच नव्हे तर शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन या निमित्ताने करण्यात आले. तर अशी होती अमरावतीतील ही भव्य शोभायात्रा. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा संदेश आजही जगाला तितकाच प्रेरणादायी आहे. या महोत्सवामुळे शहरात एकोप्याचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले. अहिंसा परमो धर्म आणि जिओ और जीने दोचा संदेश देणारे जैन धर्मांचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात आलाय. संपूर्ण देशासह अमरावती शहरातही हा उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा झालाय. विशेष म्हणजे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत अमरावतीतील राजापेठ मित्र मंडळाने
एक आदर्श उपक्रम राबविलाय. अमरावती शहरात सकाळपासूनच भगवान महावीर जन्मोत्सव सोहळ्याची मोठी धामधूम पाहायला मिळाली. ठिकठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच उत्साहात सामाजिक कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या राजापेठ मित्र मंडळाने राजापेठ चौकात अल्पोपहार वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. अमृत मुद्दा अध्यक्ष श्री वर्तमान ईशान्य जैन चौक संघ, भगवान महावीर की जन्म जयंती है। जियो और जीने दो उनका संदेश है और सभी के हृदय को शांति पहुंचाओ, क्षमा करो, ये उद्देश्य उनका था। इसी हिसाब से आज हमने यहाँ पर जलेबी वाटप और पोहा वाटप रखा। सब लोगों का मुंह मीठा हुए, सब आने अच्छे से खाए पिए और सब अपने दिलों को यानी खुश करके जाए। इसी उपलक्ष्य में हमने आज भगवान महावीर जयंती के उपलक्ष्य में ये कार्यक्रम रखा था। धन्यवाद। कल्याणक निमित्त भगवान महावीर का संदेश, जियो और जीने दो, खुद जियो और दूसरे को भी जीने दो, इस कहन के हिसाब से आज यहाँ पर प्रसादी का वाटप किया गया है, जिसमें नेताजी के ग्रुप द्वारा पोहा जलेबी गरीबों को दे रहे हैं और महावीर जयंती का आनंद ले रहे हैं। धन्यवाद। जय जिनेंद्र। या उपक्रमांतर्गत भर उन्हात प्रवास करणारे प्रवासी, रिक्षाचालक, बसमधील प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. व मानव मिलन संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने इथे अतिशय व्यस्त असलेली बडी माणसं, मोठमोठी माणसं, आपापल्या क्षेत्रातील मोठी माणसं या ठिकाणी भगवान महावीर यांचा सिद्धांत या ठिकाणी करुणेचा सिद्धांत, भगवान महावीर यांचा एकीचा सिद्धांत, भगवान महावीर यांना दुसऱ्याच्या संवेदना समजून घेण्याचा सिद्धांत, या सर्व गोष्टी फॉलो करत आहे याचा आनंद व्यक्त करतो आणि सर्व आयोजकांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। मला संधी दिली, धन्यवाद। या उपक्रमात जैन समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मोठ्या संख्येने उपस्थित होते. 24वें तीर्थंकर भगवान महावीर स्वामी का आज पूरे विश्व में जन्म कल्याण महोत्सव मना रहा है। अमरावती शहर में भी सुबह से भगवान महावीर का जन्म कल्याण महोत्सव बड़े धूमधाम से मना रहा है। राजापेठ मित्र मंडल की तरफ से आज यह जो 4-5 बजे से राजापेठ चौक पर जो भी मुसाफिर इधर से जा रहा उसको स्वीट, जलेबी, पोहा और कचौरी का प्रसाद के रूप में दे रहा है। मैं भगवान महावीर स्वामी के चरणों में वंदन करता हूँ। केवळ पूजा अर्चा न करता प्रत्यक्ष सेवेच्या माध्यमातून महावीर स्वामींचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. मैं संजय आचलिया, जैन समाज के पूर्वाध्यक्ष होने के नाते इस वर्ष जो महावीर जयंती उत्सव जो मनाया जा रहा है, पिछले 10 दिनों से लगातार जन उपयोगी कार्यक्रम, अपंग विद्यालय हो या कोई भी विद्यालय, वहाँ पे जाकर वहाँ पे कोई आवश्यक चीज़ें का प्रदान करना, वहाँ पे भोजन प्रदान करना, यह अनेकों कार्यक्रम लगातार 8-10 दिन से जारी है। आज यह महावीर जयंती का सुबह बहुत विशाल जुलूस और उसके बाद में समाज का एक गौतम प्रसादी, और आज यह पूरे उत्सव 10 दिन का जो उत्सव यह है, ये जलेबी और अपना पोहा वितरण के साथ यह समाप्त हो रहा है। तो आप सभी को, शहर वासियों को बहुत ही महावीर जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं। और जो संदेश महावीर ने दिया है कि अहिंसा ही परमो धर्म है, तो मैं विनती करता हूँ सभी से कि हमारे बोलने से, हमारे कर्म से, हमारे आचरण से जो भी सामने वाले को दुख होता है उसके प्रति हम क्षमा याचना करें और इस महावीर जयंती का संदेश सभी तक का पहुंचाए। शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून मान्यवरांनी यावेळी महावीर स्वामींच्या विचारांवर प्रकाश टाकत सर्वांना शुभेच्छा दिल्या. देखिए, समस्त संसार के समस्त जीव जो है वो जीना चाहते हैं और मरना कोई नहीं चाहता। और ये बात जो है जियो और जीने दो, ये आज से 2500 साल पहले जिन्होंने कही, उनकी ही जयंती 2625 पूरा संसार मना रहा है। उसी निमित्त से आज हम लोग भी आपसे बात कर रहे हैं। 72 वर्ष की आयु में श्वास लेते समय जो कार्य उनके द्वारा हुआ, तो आज भी इतने वर्षों बाद में हम लोगों के श्वास में भगवान महावीर स्वामी और उनके विचार जो है, उन्होंने अपरिग्रह का सिद्धांत दिया, अनेकांतवाद, कि मेरी अपनी किसी विषय पर इच्छा है, मेरे अपना पक्ष है, तो औरों का भी उस विषय पर अलग पक्ष भी हो सकता है। ये बात भी उन्होंने समझाई
और पवित्र रहना और परित करना, पक्षपात और परिग्रह से परे, ऐसी कई चीजें उन्होंने उस समय समझाई। आज साइंस मानता है पानी का महत्व 2500 साल पहले उन्होंने समझा दिया था कि पानी का क्या इम्पोर्टेंट है और हर पानी के बूंद में जीव है। तो ऐसी अनेक बातें उन्होंने, करुणा इतनी थी कि जब उनको दीक्षा के भाव जगे, बड़े भाई ने कहा कि नहीं अभी नहीं, तो 2 साल रुक गए। 12 साल कंटिन्यूस उन्होंने तप किया और उसके बाद में उनको केवल ज्ञान हुआ और उसके पश्चात 42 साल उन्होंने जनता को उपदेश दिया और फिर पावापुरी में उनका महानिर्वाण हुआ। ऐसे भगवान महावीर स्वामी जो है वो उनको पूरा संसार ही मानता है और वो करुणा दया इस निमित्त से निरंतर सदैव सबको याद रहेंगे। जय जिनेन्द्र। भगवान महावीर स्वामी के 2625 जन्म कल्याण महोत्सव पर आप सभी को मेरी ओर से, मेरे ओसवाल संघ की ओर से और जैन समाज के सभी लोगों की तरफ से आप लोगों को बहुत 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 बधाई देता हूँ। आज युद्ध के ये दौर में हम लोग देख रहे हैं कि जहाँ पूरे जग में अशांति है, आज से तकरीबन 2500 साल पहले भगवान महावीर स्वामी ने अहिंसा परमो धर्म और शांति का जो संदेश दिया था, आज बहुत आवश्यक ये सूत्र हमें सभी को लग रहा है और इसी पे चलने में सभी को शांति प्राप्त होगी। मैं फिर से एक बार सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ। राजापेट मित्र परिवार की ओर से हम जितने भी चलते फिरते जो राहगीर है उनको हम अल्पोहार, जलेबी, कचौरी उनके माध्यम से उनकी तृष्णा को तृप्त करने की भावना रखते हैं। कहते हैं आंखों में लगाया गया सुरमा केवल आंखों को ताजगी देता है, लेकिन मुंह में दिया गया भोजन पूरे शरीर को ताजगी देता है। ये सूत्र पे चलते हुए फिर से एक बार हम आपका अभिनंदन करते हैं, आपको बहुत बहुत बधाई देते हैं। भगवान महावीर स्वामी ने जो संदेश दिया, जियो और जीने दो और जीव दया ही सबसे बड़ा पुण्य बताया है। तो ये ओसवाल संघ के तरफ से हमारी एक छोटी सी कोशिश है कि भगवान महावीर को फॉलो करके थोड़ी बहुत जीव दया करें और यही सबसे बड़ा पुण्य है। सभी से यही है कि आप जीवन में जितनी जीव दया कर सकते हैं उतना करो, वही जैन धर्म आपका सार्थक बनाएगा। मैं अमरावती संघ का सदस्य नरेश कंटालिया भगवान महावीर स्वामी जी की जयंती पर अमरावती वासियों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और सभी को जियो और जीने दे का संदेश देते हैं। भगवान ने जो अहिंसा, अनेकांतवाद और अपरिग्रह जो अपने पास भगवान ने दिया है उसमें से लोगों को भी अपन वितरण करें, यानी परिग्रह ना करते हुए अपरिग्रह का निर्वाण करें और जियो और जीने दो का संदेश जनता तक जाए, ऐसी भावना करते हुए और भगवान महावीर स्वामी के जन्म के दिन हम अहिंसा को अपनाएं, किसी को अपने द्वारा दुख न हो, किसी को अपने द्वारा जीव दया करते हुए भूखे जानवर को चारा, कबूतरों को दाना और अपने सहकर्मियों को वितरण, यानी गौतम प्रसादी और नाश्ता वितरण करके अपने जन्मदिन, भगवान के जन्मदिन को सार्थक मनाना, यही हमारा लक्ष्य है। इसको हम पावन करेंगे तो हम भगवान महावीर स्वामी की जयंती को मनाना सार्थक होगा। इसी के साथ मैं अपने शब्दों को विराम देता हूँ और पुनः हम महावीर जयंती की सबको शुभकामनाएं देता हूँ। अंतर्राष्ट्रीय मानव मिलन संस्था की ओर से आज यहाँ पर पोहा, जलेबी और तरबूज का वितरण किया गया है। भगवान ने कहा कि जितनी आवश्यकता है उतना रखो और बाकी सबको बांटकर उसका आनंद लो और उनको जीने का अवसर दो। ऐसा जो भगवान महावीर ने संदेश दिया उसको सार्थक करते हुए अंतर्राष्ट्रीय मानव मिलन के सभी पदाधिकारी आज यहाँ इकट्ठा हुए हैं और सभी को पोहा, जलेबी और वितरण करके आनंद ले रहे हैं। तरबूज का भी वितरण करके आनंद ले रहे हैं। 24वें तीर्थंकर महावीर स्वामी जिनकी आज घर घर पूजा होती है, ऐसे महावीर जन्म कल्याणक महोत्सव पे मैं सभी जैन लोगों को, सभी समस्त समाज को शुभकामनाएं देता हूं और बधाई देता हूं। भगवान महावीर स्वामींच्या अहिंसा आणि सेवेच्या तत्वांचे दर्शन राजापेठ मित्र मंडळाच्या या उपक्रमातून घडले आहेत। अशाच प्रकारे सामाजिक सलोखा जपत अमरावतीकरांनी हा मंगल दिन साजरा केलाय। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ
आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. नागपूर शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत शिक्षण घेत असताना तिची ओळख एका व्यक्तीसोबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या इंस्टाग्रामवरून झाली. सुरुवातीला मुलीने त्या व्यक्तीला प्रतिसाद देण्यास नकार दिला होता. मात्र आरोपीने वारंवार संपर्क साधत तिच्यावर दबाव टाकला आणि संवाद सुरू ठेवला. यानंतर आरोपीने मुलीला भेटण्यासाठी प्रवृत्त केले. 2 वेळा भेट झाल्यानंतर आरोपीने संधी साधत मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना समोर आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपी हा मजुरी करणारा असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर येते. सध्या पीडित मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे अत्यंत गरजेचे आहे. यातील जी पीडित आहे ती अल्पवयीन आहे, 14 वर्षांची. सदर हद्दीमधील एका शाळेमध्ये ते शिक्षण घेत आहे, 8व्या वर्गामध्ये. तिची एका व्यक्तीसोबत इंस्टाग्रामद्वारे ओळख झाली. इंस्टाग्राममधून त्यांनी एकमेकाशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली. या दरम्यान जो इंस्टाग्रामवरील व्यक्ती होता त्याने तिला उत्साहून तिच्यासोबत भेटण्यासाठी आणि तिच्यासोबत बाकीच्या गोष्टींची मागणी करत तिच्यासोबत वारंवार चॅटिंग केली. त्यांनी सुरुवातीला मुलीने नकार दिला, परंतु इंस्टाग्रामवरील पुढील व्यक्तीने वारंवार तिला प्रोत्साहन दिल्याने ती ज्यावेळेस शाळेत आली होती सकाळी मागच्या आठवड्यामध्ये दिनांक 28 आणि त्याच्या अगोदर 17 तारखेला अशा 2 वेळा तिने त्याच्यासोबत भेट घेतलेली आहे. तर सुरुवातीला शाळेत आल्यानंतर तिने शाळेत न जाता त्या मुलासोबत ती टेकादार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये तिला घेऊन गेलेला आहे. ते शाळेचा ड्रेस हद्दीमध्येच एका सुलभ शौचालय या ठिकाणी बदलला आणि खाजगी कपडे घालून ती त्या हॉटेलमध्ये गेलेली आहे. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीने तिच्यावरती शारीरिक अत्याचार केलेले आहेत. यातील मुलगी शाळेत गैरहजर असल्याने तिच्या ज्यावेळेस पालकांना शाळेकडून माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी त्याबाबत विचारपूस केली असता सदरची घटना उघडकीस आलेली आहे. त्यानंतर तिच्या पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील जो आरोपी आहे त्याला गुन्ह्यामध्ये अटक केली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. जो आरोपी आहे त्याचं नाव आहे करण केशव केशी, वय अंदाजे 28 वर्ष आहे, राहणार गिट्टे गजान परिसरातील असून तो तपासामध्ये दिसून येत आहे. तो टाईल्स फिटिंगचे मजुरीने काम करतो आणि त्याचं क्राईम रेकॉर्ड पाहिला असता त्याच्यावर त्याचा कुठला पहिला गुन्हा दाखल आढळून आलेला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून समाजानेही याकडे जागरूकतेने पाहणे गरजेचे आहे. अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई होणे आणि पीडितेला न्याय मिळणे हीच अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते. अशोक खरात यांचं प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असतानाच नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. भोंदू बाबा यांच्या तलवारीने चालत असलेल्या चमत्कारांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार झाली असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. बाबांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घालत परिस्थिती संतापजनक निर्माण झाली होती. पाहूया सविस्तर काय घडले. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बडूर गावातील तथाकथित तलवार बाबा म्हणून ओळखला जाणारा ज्ञानेश्वर करडे याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा भोंदूबाबा हातात तलवार घेऊन लोकांना घाबरवत आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करत होता असा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेऊन बिलोली पोलीस ठाण्यात आणले. मात्र त्यानंतर त्याच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ घालत पोलिसांना धमक्या दिल्या. इतकंच नाही तर भोंदूबाबावर दाखल झालेल्या गुन्ह्याची कागदपत्रेही दोन्ही समर्थकांनी फाडून फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणत पोलिसांनी संबंधित दोन्ही समर्थकांनाही अटक केली आहे. सध्या राज्यात अशोक खरात यांचं प्रकरण ताजं असतानाच नांदेड जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अंधश्रद्धेविरोधात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
तर भोंदूबाबांवर होत असलेल्या कारवाई दरम्यान त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालणं हे अत्यंत चुकीचं असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. आता पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की अशा प्रकारच्या घटना घडण्यापासून प्रशासन काय पावले उचलणार आहे. धामणगाव रेल्वे शहरात भक्ती, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा महावीर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. जैन बांधवांच्या वतीने भव्य शोभायात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांनी शहर अक्षरशः भक्तिमय झाले होते. धामणगाव रेल्वे शहरात जैन धर्मीयांचे 24वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच जैन मंदिर परिसरात पूजा अर्चना, अभिषेक आणि धार्मिक विधींनी वातावरण पवित्र झाले होते. भगवान महावीर यांच्या प्रतिमेला आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक, युवती आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. ढोल ताशांचा गजर, भजन आणि धार्मिक घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेलं. मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांनी जात महावीर भवन येथे पोहोचली. यावेळी मान्यवरांनी भगवान महावीरांनी दिलेल्या अहिंसा, सत्य, करुणा आणि मानवतेच्या संदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद वितरण करण्यात आले. तसेच विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. या उत्सवामुळे संपूर्ण धामणगाव रेल्वे शहरात आनंद, उत्साह आणि धार्मिक एकतेचे वातावरण निर्माण झाले. आज भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव पर सभी धामणगांव वासियों को और धामणगांव तालुका परिसर के सभी नागरिकों को हार्दिक शुभकामनाएं। भगवान महावीर का जन्म कल्याण उत्सव पूरे जैन समाज ने हर्षोल्लास के साथ आज मनाया है और आने वाले समय में भगवान महावीर का संदेश पूरे देश में, पूरे जग में हम फैलाएंगे। जियो और जीने दो। बोलिए भगवान महावीर स्वामी की जय। महावीर जयंतीचा संदेश स्पष्ट आहे. अहिंसा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारा. धामणगाव रेल्वेतील हा उत्सव केवळ सण नाही तर समाजाला एकत्र आणणारा प्रेरणादायी सोहळा ठरलाय. नागपूरमध्ये खंडणीखोरांचा हैदोस सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. एका हॉटेल चालकाकडून दररोज 1000 रुपयांची खंडणी मागत मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत 2 आरोपींना अटक केली आहे. ही घटना नागपूर येथील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. टिमकी परिसरात 32 वर्षीय आनंद भासीकर हे आनंद सावजी भोजनालय चालवितात. मिळालेल्या माहितीनुसार काही आरोपी नियमितपणे या हॉटेलमध्ये जेवायला येत होते. ओळखीचा गैरफायदा घेत त्यांनी 27 मार्च रोजी हॉटेलमधील कर्मचारी रोशन भुर्डे याच्यासोबत मारहाण केली. भीतीमुळे त्यावेळी तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. यानंतर 30 मार्च रोजी सकाळी आनंद भासीकर हे हॉटेलकडे जात असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडविले. त्यांना हॉटेल सुरू ठेवायचे असेल तर दररोज 1000 रुपयाची खंडणी द्यावी लागेल अशी मागणी केली. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची तसेच शस्त्राने हल्ला करण्याची धमकीही दिली. पीडिताच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात बाबू गौर आणि राहुल खापेकर या 2 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 167/2026 कलम 308(2), 308(5), 296, 351(3), 3(5) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील फिर्यादी जे आहेत आनंद प्रभाकर भिसीकर वय 32 वर्षे, राहणार रंभाजी रोड, पाचपावली, पोलीस ठाणे तहसील, यांचा रेल्वे फाटकाजवळ आनंद सावजी म्हणून एक हॉटेल आहे आणि ते त्यांचं हॉटेल व्यवस्थित रोज नियमितपणे चालवत असतात. यातील जे आरोपी आहे बाबू उर्फ सागर राजेश गौर वय 32 वर्षे, राहणार टिमकी, आणि दुसरा आरोपी आहे राहुल नामदेव खापेकर वय 32 वर्षे, राहणार बंगाली पंजाब, नागपूर. असे हे दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. यातील बाबू गौर याच्या विरुद्ध जवळपास 13 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. काही दुखापतीचे आहेत, काही दरोड्याच्या तयारीचे आहेत, काही त्याला तडीपार करण्यात आला होता त्या दरम्यान दाखल झालेले गुन्हे आहेत. तसा रेकॉर्डवरचा हा आरोपी आहे. आणि दुसरा जो राहुल नामदेव खापेकर आहे तो सुद्धा जुगाराचा एक गुन्हा त्याच्यावर सुद्धा दाखल आहे. हे दोन्ही आरोपी हातात शस्त्र घेऊन सदर फिर्यादीला धमकावून रोज 1000 रुपये पाहिजे, जर तुला इथे हॉटेलचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला रोज 1000 रुपये द्यावे लागतील असं त्याला तलवारीचा धाक दाखवून धमकावत होते. 3 ते 4 दिवसापासून हा प्रकार सुरू होता. फिर्यादी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत काल पोलीस स्टेशनला आलेले आहेत. त्याची आम्ही तात्काळ दखल घेतली आणि सदर आरोपींना तात्काळ जेरबंद केलं. डीबीचा स्टाफ तात्काळ पाठवून त्यांना ताब्यात घेण्यात आला. आरोपीवर गुन्हा दाखल करून आज आम्ही त्याला न्यायालयात हजर करीत आहोत आणि पुढील PCR मागत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास PSI रसूल शेख हे करीत आहेत.
माझं कोतवाली पोलीस स्टेशन माझं काल जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन तहसील हद्दीतील सर्व व्यापारी यांना आव्हान आहे, जर परिसरातील कोणताही गुंड किंवा बदमाश जर आपल्याला खंडणीची मागणी करत असेल किंवा पैशाची मागणी करत असेल किंवा धमकी देत असेल, जीवे ठार मारण्याची धमकी देत असेल, तर कृपया आम्हाला तशी माहिती द्या, आमच्याकडे तक्रार करा. तहसील पोलीस स्टेशन मार्फत त्या गुन्हेगाराविरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल याची खात्री बाळगावी. नागपुरात वाढत्या खंडणी प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध घेतला जातोय. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील मनसर जवळ भरधाव बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील मनसर कांद्री तलाव परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार नासिर खान वय वर्ष 30 हा आपल्या पल्सर दुचाकीवरून चुलत भाऊ अनवर जाफर खान याला घेऊन मनसरहून कांद्रीकडे जात होता. दरम्यान नागपूरकडून जबलपूरकडे जाणाऱ्या भरधाव लाल रंगाच्या बसने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले. नादिर खान याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर अनवर खान गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रामटेक शासकीय रुग्णालय शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलाय. जखमी अनवर खान याच्यावर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पसार झाला असून निष्काळजी व भरधाव वाहन चालवण्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. पोलिसांनी अज्ञात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केलाय. भरधाव वेग आणि निष्काळजी वाहन चालवणे किती जीवघेणे ठरू शकते याचे हे आणखी एक उदाहरण. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण आणि नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. एका निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा जीव गेलाय. या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. नागपूरमध्ये कायद्याचा धाक उरला आहे का? पानठेल्यावर झालेल्या भीषण हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरलाय. नागपूरच्या कळमना परिसरात मध्यरात्री पान आणि चहा विक्रेत्यावर तिघांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूर शहरातील कळमना परिसरातून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे बोगदा महफिल परिसरात पान आणि चहाच्या ठेल्यावर हा प्रकार घडला. फिर्यादी मोहन जे पानठेला आणि चहा व्यवसाय करतात त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार रोहित वय वर्ष 22, सिद्धेश्वर यादव वय वर्ष 27 आणि विशाल वय वर्ष 20 हे तिघे आरोपी नेहमीप्रमाणे चहा पिण्यासाठी ठेल्यावर आले होते. मात्र यावेळी त्यांनी ठेल्याजवळ गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ वाढत असल्याने पाहून दुकानदाराने त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी काही वेळाने पुन्हा ठेल्यावर परत येत दुकानदाराशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी लाकडी दांडे व चहाच्या भांड्यांनी दुकानदारावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात दुकानदाराच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. इतकंच नाही तर आरोपींनी ठेल्यावर तोडफोड करत सामानाची नासधूस केली. जखमी अवस्थेत दुकानदाराला तात्काळ मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुरक्षेची मागणी केली आहे. पोलीस स्टेशन कळमना येथे तक्रारदार मोहन यादव वय 27 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांचे मांजरी भिलगा बोगद्याजवळ मैफिल पान सेंटर नावाचे चहाचे दुकान आहे. त्या ठिकाणी आरोपी लकी, रोहित व विशाल हे तिघे जण 29/3/2026 रोजीचे दुपारी 1200 वाजता चहा पिण्यासाठी आले होते व त्याच्या हॉटेलमध्ये ते तिघे जण एकमेकाला शिवीगाळ करून भांडण करत होते. त्यावेळी तक्रारदार मोहन यादव यांनी त्यास सांगितले की बाबा हॉटेलमध्ये शिवीगाळ करू नका, इतर ग्राहक आहेत, तुम्ही इथून निघून जावा. त्यावेळेस त्यांनी त्याला तुझे महंगा गिर जाएगा अशी धमकी देऊन निघून गेले व परत त्या दिवशी रात्री 9 वाजता परत हॉटेल समोर येऊन फिर्यादीस असलेली शिवीगाळ करून त्यास चहा बनवण्याच्या पळीने त्याच्या डोक्यामध्ये मारून गंभीर जखमी केले व दुसऱ्या आरोपी रोहित याने काठीने मारून त्यास जखमी केलेला आहे. त्यावरून नमूद तक्रारीवरून पोलीस ठाणे कळमना येथे गुन्हा दाखल झालेला असून माननीय झोन 5 साहेब, DCP झोन 5 साहेब व ACP कळमना साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळमना यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. नागपूर सारख्या मोठ्या शहरात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. परवा लागलेली भीषण आग अद्याप नागरिकांच्या मनातून गेली नाही, तोच बाबुलखेडा परिसर पुन्हा एकदा आगीच्या विळख्यात सापडलाय. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात काल रात्री पुन्हा एकदा मोठी आग लागल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. बाबुलखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात सोमवारी रात्री अचानक भीषण आग लागली. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की खापरखेडा परिसरातील दूरवरच्या भागातूनही आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर स्पष्टपणे दिसत होता. स्थानिक नागरिकांनी या आगीचे भयावह दृश्य मोबाईलमध्ये कैद केले असून हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे परवाच याच परिसरात मोठी आग लागली होती. त्या घटनेनंतरही योग्य खबरदारी घेण्यात आली नाही अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. सुरक्षा यंत्रणांची कमतरता, आग प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे ही पुनरावृत्ती झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. तर बाबुलखेड्यात पुन्हा लागलेल्या आगीमुळे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आता तरी प्रशासन जागे होणार का, हा मोठा सवाल निर्माण झालाय. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले. मानोरा तालुक्यातील वरोलीसह अनेक भागांमध्ये काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झालाय. वाशिम जिल्ह्यात सोमवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा सर्वाधिक फटका मानोरा तालुक्यातील वरोली आणि आजूबाजूच्या परिसरातील इतर गावांना बसलाय. सध्या गव्हाची काढणी सुरू असताना अचानक झालेल्या पावसामुळे शेतात काढणीस तयार असलेले गहू पूर्णपणे ओले झाले. अनेक ठिकाणी कापलेले गहू शेतातच पडून असल्याने त्याची गुणवत्ता खराब झाली. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक काही तासांच्या पावसाने उद्ध्वस्त झाले. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून कर्जबाजारी होण्याची भीती वाढली आहे. मी गजानन फकीरजी बोराडे वरोली येथील रहिवासी असून रात्री आलेल्या पावसामुळे माझ्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. तरी माझी शासनाला एकच विनंती आहे, माझ्या पिकाचे पंचनामे करून मला योग्य ते मदत करावी, हीच माझी शासनाला विनंती आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस हालचाल दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण झाले आहे. निसर्गाच्या या अनिश्चिततेमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आले आहे. विनोद दादाराव बोराडे मौजे वरोली येथील रहिवासी असून माझ्या शेतामध्ये गट नंबर 52A मध्ये गहू पेरला. रात्री आलेल्या पावसामुळे माझ्या शेतीचे खूप नुकसान झाले. तरी शासनाने त्या गव्हाचा पंचनामा करून मला योग्य ती मदत द्यावी, ही माझी शासनाला कळकळीची विनंती आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोठे संघटन उभे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. लोकनेते अजितदादा पवारसाहेब जाण्याच्या नंतर अतिशय सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते दुःखामध्ये होते. आणि कार्यकर्त्यांची भावना होती की आपण त्या निमित्तानं एकत्र जमलं पाहिजे. म्हणून आमच्या जिल्हाध्यक्षांनी बैठक या ठिकाणी बोलवली. आपण बघितलं की दादांना त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आम्ही बैठकीची सुरुवात केली.
आमचे काही निवडून आलेले नगरपालिकेतले 72 आणि महापालिकेतले 2, 74 नगरसेवक, नगराध्यक्ष, त्याच्यामध्ये स्वीकृत सदस्य, या सर्वांचा एक त्यानिमित्तानं सन्मानही केला. नगरपालिकेत, महापालिकेत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा शोधली. येणाऱ्या सगळ्या निवडणुका एकसंघपणाने आपण लढल्या पाहिजे ही भूमिका घेतली आणि कार्यकर्त्यांचं मनोबल कसं वाढेल ही गोष्ट खरी आहे की दादा गेल्यामुळं ती पोकळी न भरून निघणारी आहे. परंतु आदरणीय सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वामध्ये परत महाराष्ट्रातली, देशातली राष्ट्रवादी जोमाने कामाला लागली. त्यामध्ये नांदेडही मागे राहता कामा नये ही भावना आम्ही व्यक्त केली. आपण बघितलं असेल की लोकनेते दादा हे पुणे बारामतीचा जर सोडला दौरा तर महाराष्ट्रात सगळ्यात अधिक वेळ नांदेडला आले. जवळपास 6-7 वेळेस दादांचा दौरा झाला. त्याच्यामुळे दादांची जवळीकता ही प्रत्येक कार्यकर्त्यांची निर्माण झाली होती आणि दुःख होणं हे स्वाभाविक आहे. झालेलं दुःख विसरून राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याच्या संदर्भातला संकल्प आम्ही सर्वांनी केला. तर नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. येत्या काळात याचा राजकीय परिणाम काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बेलवाडा येथे विजेच्या खांबावर करंट लागल्याने एका माकडाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना गावातील शेत शिवारात घडली असून ग्रामस्थांनी तत्परता दाखवत रेस्क्यू करत मृतदेह खाली उतरविला. बेलवाडा गावालगत असलेल्या आयुष कृष्णाजी रहाटे यांच्या शेताजवळ ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार परिसरात उभारलेल्या वीज वितरण कंपनीच्या खांबावर एक माकड चढले होते. दरम्यान खांबावरील जिवंत विद्युत तारेला त्याचा स्पर्श झाला आणि क्षणार्धात जोरदार विजेचा धक्का बसला. या भीषण धक्क्यामुळे माकडाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच सचिन शेटे, लुकेश भडंग, आयुष रहाटे आणि डिंकू पेन्नाम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी मिळून मोठ्या काळजीपूर्वक माकडाचा मृतदेह खांबावरून खाली उतरवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत तसेच उघड्या वीज तारा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अशा प्रकारच्या घटनांमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वीज वितरण यंत्रणांनी योग्य ती जबाबदारी, खबरदारी घेणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. नांदेड जिल्ह्यावर अवकाळी पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला असून तात्काळ मदतीची मागणी केली जात आहे. नांदेड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले. गहू, ज्वारी, मका, आंबा यांसारखी उभी पिके आडवी झाली असून काढून ठेवलेली हळदही पावसात भिजून खराब झाली आहे. नांदेड, भोकर, अर्धापूर, उमरी आणि धर्माबाद तालुक्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. दरम्यान अर्धापूर तालुक्यातील लहान येथे वीज पडल्याने एका शेतकऱ्याची गाय दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हातात आलेलं पीक आणि तोंडचा घास हिरवल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. माझं नाव सायनाथ गंगाराम निंबावार, भुरभुशी, भोकर तालुका, जिल्हा नांदेड. रात्री 11 वाजता वारं सुटलंय. मक्का पुरं पडून गेले. 2 एकर मक्का पडून गेले. 2 लाख रुपयाचं पीक सगळं आलं, हे पडून सगळं खराब झालंय. एक एकर गव्हाचं बॅग सगळं खराब झालंय. 10 क्विंटल गहू होते, पुरं खराब होऊन गेलंय. त्याच्याला काय बी करायला येणार आता हे कामाला येणार सगळं. आता मळप फुटते याच्यावर सगळं. आता वाट्यानं केलं वावं सगळं पुरं. असं वावर पैसे याच्याला उचलून वावर केलं. परत लग्न होते, आता काय कर्ज झालंय, कर्ज पिठामध्ये केलं, असं केलं सगळं. असं सगळं पडून गेलं सगळं. वाऱ्यानं सगळं आडवं पडलंय, खराब झालं सगळं. आता काय करायचं अशी नाही, कसं करावं आता. पंचनामा करावं, मदत द्यावा. आमचा आमदार आता आमचं मदत करून आमचा पंचनामा करून कसं आमचं हे करा. अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
आता शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धारणी तालुक्यातील लवादा गावाजवळ मजूर कामावर जात असताना पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला असून 2 महिलांचा मृत्यू झाला आहे, तर 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धारणी तालुक्यातील लवादा गावातील मजूर पिकअप वाहनातून कामासाठी जात होते. दरम्यान वाहनाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 8 ते 10 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून काही अत्यंत गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आहे. दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते. नागपूरमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. बालाघाटहून इतवारीकडे येणारी मेमू गाडी कळमना कामठी दरम्यान रुळावरून घसरली. मात्र सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बालाघाट इतवारी मेमू गाडी कळमना आणि कामठी दरम्यान असताना अचानक तिचे 2 चाक रुळावरून घसरले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले. SPAIRME अपघात निवारण ट्रेन, ART आणि वैद्यकीय मदत पथक म्हणजेच ARME घटनास्थळी रवाना करण्यात आले. काही मिनिटातच ही पथके घटनास्थळी दाखल झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू झाले. या अपघातामुळे अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. बिलासपूर, नागपूर, कोरबा, अमृतसर, हावडा, अहमदाबाद अशा गाड्यांना विलंब झाला, तर काही गाड्या विविध स्थानकावर थांबविण्यात आल्या. याशिवाय 3 स्थानिक मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या. यात नागपूर गोंदिया, गोंदिया दुर्ग आणि डोंगरगड रायपूर या सेवांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने पाईपलाईन तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी तांत्रिक पथकाकडून रूळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. लवकरच रेल्वे वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही मोठी दिलासादायक बाब आहे. मात्र अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकता. या छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7 आणि अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट्सला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।